दिवसाची सुरुवात यशू बरोबर. फार पूर्वीच्या काळामध्ये आपण रेडिओवर भावगीतं ऐकायचो आणि भावगीतं खूप सुंदर असायची. त्यामध्ये काही मुलांसाठी सुद्धा गाणी असायची आणि आपण ती रेडिओवर ऐकायचो. खूप सुंदर गाणी होती लहान मुलांसाठी. त्यामध्ये एक गाणं असं होतं, मला अजून आठवतं, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. आणि त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी काहीतरी जग वेगळं असेल आणि त्यात वर्णन केलं होतं. त्याच्यामध्ये हे सर्व काल्पनिक होतं, पण त्या ठिकाणी आईस्क्रीमचे डोंगर असतील, दुधाच्या नद्या वाहत आहेत, झाडाला चॉकलेट लागलेले आहेत आणि असं अतिशय सुंदर. आणि सर्व ठिकाणी फक्त आनंद आहे आणि आनंदच आहे, कुठेही दुःख नाही. ह्याच प्रकारचं जग आपण प्रगटीकरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, प्रगटीकरण ह्याचा 21वा अध्याय, रेव्हेलेशन चॅप्टर 21, ह्यामध्ये सांगितलेलं आहे की नवी नगरी, नवी यरूशलेम आपण बघणार आहोत. देव आपल्यासाठी नवी नगरी तयार करणार आहे. त्या ठिकाणी नवीन नगर असेल, नवीन जग असेल, नवीन सार्वकालिक जीवन असेल आपल्यासाठी. त्या ठिकाणी दुःख नसणार आहे. वचन बघा सांगतं की त्या नगरामध्ये रडणे, शोक आणि कष्टही नसणार आहेत. त्या ठिकाणी परमेश्वर सर्व काही नवीन करणार आहे. किती मोठा आनंद आपल्यासाठी शेवटी परमेश्वराने ठेवला आहे. ह्या जगामध्ये जरी आम्ही पापाबरोबर लढत आहोत, झगडत आहोत या जीवनामध्ये, परंतु आपल्यासाठी एक नवीन जीवन आहे. शेवटी विजय जो आहे हा आपलाच आहे, आमचाच होणार आहे. कारण ख्रिस्ताने पापावर आणि मरणावर विजय मिळवला आहे. जे ख्रिस्तावर विश्वासणारे आहेत त्यांच्यासमोर देवाचे सुंदर नगर आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, कलसेकरास पत्र ह्याचा 1 अध्याय 13 वचन, कॉलेशियन्स चॅप्टर 1 and verse 13. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.